कुटुंबाची देवाच्या नावावर आणि बोधुगिरीच्या नावावर 14 कोटीची फसवणूक झाली होती. 14 कोटी 40 लाखांपर्यंतची फसवणूक झाली होती. अवघ्या 30 दिवसात न्याय मिळवून दिलाय. नेमकं काय काय झाली न्यायालयीन प्रक्रिया, काय स्टेटस आहे? हे बघा, ही काय फसवणूक साधीसुधी नव्हती. खूप मोठी अमाऊंट होती, 14 कोटीच्या वरची अमाऊंट होती. तसेच फसवणूक झालेले जे पीडित होते ते मतिमंद मुलगी होती. त्यामुळे आमचं पहिल्यापासून टार्गेट हे होतं की त्यांना न्याय मिळवतानाच की त्या पीडित कुटुंबियाची जी उपासमार होती तर त्यांना जलद गतीने न्याय देऊन त्यांना पैसे कसे मिळतील. त्याच्यावरती आरोपींनी खूप युक्त्या लढवल्या. तात्पुरत्या जामिनाचा अर्ज ठेवला, तो फेटाळला गेला. परत त्याच्यामध्ये ते अपंगांचे जे कलम आहेत ते उडवण्यात यावी किंवा तिकट करण्यात यावी त्यासाठी सुद्धा त्यांनी अर्ज केले. ते देखील आम्ही न्यायालयावर भांडून उडवून लावले. सरते शेवटी त्यांना काल रोजी त्यांनी तिघांनी मिळून आम्ही 14 कोटी रुपये कोर्टामध्ये फिर्यादीला देतो, आम्हाला 30 दिवसांचा तात्पुरता जामीन द्या असं त्यांनी काल कोर्टाला कळवलेलं आहे. त्याच्यावरती आज सुनावणी होणार आहे. दुपारी त्याच्यामध्ये सुनावणी ठेवलेली आहे. बरं, त्यांनी कबुली केली का आम्ही जेवढे पैसे घेतले तेवढे परत देतो, किती दिवसात देतो? ना कबूल करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हा सगळा जो आहे हा ट्रान्झॅक्शन व्हाईट बँक टू बँक झालेला व्यवहार आहे. त्यामुळे त्यांना ते कबूल करण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी सांगितलेलं आहे की ही रक्कम आम्हाला मिळालेली आहे आणि आम्ही मिळालेली रक्कम ही फिर्यादीला देणार आहोत. आज दत्त जयंती, तुम्ही शंकर महाराज भक्त आहे. बोधुगिरीकडून तुमची फसवणूक मोठी झाली होती. खरं तर मोठी रक्कम तुमची अडकलेली होती, ती आज देण्याची कबूल केली सदर आरोपींनी. काय तुमच्या भावना आहेत? सर, जेव्हा आम्ही आलो सरांकडे तर मेन गोष्ट आमची, आणि अजूनही तोच इश्यू आहे की आमच्या मुलींचं संगोपन कसं व्हावं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला एका फॅमिलीनी किंवा त्यांनी आम्हाला किती गड्ड्यात टाकलं होतं. आता या मुलींचं संगोपन करायचं कसं हा आमच्या पुढे विषय होता. काल जेव्हा न्यायालयामधनं न्यायदेवताला मी नमस्कार करतो, सरांची खूप मदत झाली. बाकीच्या मंडळींची, सरकारी मंडळींची, पोलिसांची, पब्लिक प्रॉसिक्युटरची खूप मदत झाली. आता त्यांनी काल ॲडमिट केलं आहे की आम्ही पैसे घेतले आहे त्यांच्याकडनं आणि 30 दिवसाची जसं सरांनी सांगितलं. तर यामध्ये सर थोडा चांगलं आशेचं किरण दिसतं आहे. आम्हाला चांगलं वाटतं आहे की यामधनं मार्ग मिळतो आहे आणि त्यामध्ये थोडं पॉझिटिव्ह होईल एवढी आशा आहे. तर त्यासाठी आम्ही डेफिनेटली आम्ही रिलीव्ड आहो. मागच्या महिन्यापेक्षा आता तरी बरंच रिलीव्ड आहो की आता आम्हाला थोडं पॉझिटिव्ह दिसतं आहे आणि यामधनं आम्हाला मार्ग दिसेल. ते सरांची आणि सगळ्या यंत्रणेची, तुम्हा लोकांची पण आम्ही खूप आभारी आहोत सर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.